कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ये दुनिया ये महफिल काहीच कामाची नाही। जयंती, काय सुरू आहे तुझे? दिसत नाही का तुम्हाला? एक बिचारी अबला स्त्री तिच्या आयुष्यात तिच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही म्हणून दरदरीची ठोकरे खात अशी रस्त्यावर रडतीये। अबला स्त्री कुठे आहे ती? देव अक्कल वाटत होता तेव्हा भजन करायला गेला होता का हो तुम्ही? अबला स्त्री मी तू आणि अबला स्त्री तुला घराच्या बाहेर कोणी काढलं ग? किती वेळा हा बिझनेस तुम्हाला समजावून सांगायचा हो? लास्ट टाइम नाही का सांगितलं होतं? आपण असं आपलं दुःख लोकांसमोर मांडायचं, त्याचे व्हिडिओज बघायचे, व्ह्यूज वाढतात, फॉलोअर्स वाढतात आणि मग काय वाढतं? पैसे। म्हणजे आपण आपल्या आयुष्याचा बाजार मांडायचा, हे बी खोटा खोटा? नाही नाही जयंती, हे काय आपल्याला शोभत नाही बघ। काय शोभत नाही? मी तर म्हणते तुमच्या बहिणीनं पण हे केलं पाहिजे। पाहिलं नाही का तिच्या आयुष्यात काय काय चालू आहे? अहो एवढा ड्रामा, आज तिनं व्हिडिओ शूट केला आणि तो टाकला सोशल मीडियावर। अहो लाखभर व्ह्यू कुठं जात नाही, असे टपाटपा फॉलोअर्स वाढतील, पैसे मिळतील ते वेगळे। अहो काय कंटेन आहे तिच्या आयुष्यात, एकदा विचार करून बघा बरं। बा जयंती, माझ्या बहिणीच्या आयुष्याचा बाजार मी नाही मांडू शकत। त्याला काय म्हणतात माहितीये का? काय म्हणत नाही, आणि पुन्हा या विषयावर माझ्याशी काही बोलायचं नाही। भाऊ बी तसाच नाही, बहीण बी तशीच ड्रामेबाज। मी असते ना, मी तर त्या तिलोत्तमा मेंढ्याच्या डोक्यावर अशी रगा 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 वाटल्या असत्या मिऱ्या। व्हिडिओ चालूच राहिला का काय? हो डिलीट करते। ती भागवत मंडळी माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटते। सारंग सरांचा विचार केला तर गाणं आठवेल का? प्रयत्न करायला हरकत नाही। कुठे गेली असेल ती चिठ्ठी? पूर्ण रात्रभर शोधून सुद्धा सापडली नाही। कोणाच्या हाती तर लागली नसेल ना? आता अर्धवट गाण्याचाच रियाज करावा लागेल, पण कुणी ऐकलं तर? हळू सुरात प्रयत्न करून बघते। हा आवाज कोणाचा आहे? कोण गातंय?
सावली सॉरी सॉरी, माफ करा. नाही ठीक आहे. सावली तू गाणं गात होतीस? मी नाही, तुम्हाला माहिती आहे ना, मला गाणंच गाता येत नाही. पण आवाज मला इथूनच आला होता. हा ते हे चालू होतं. मी यावर रोज गाणे ऐकते. विठ्ठला, मला गाणंच आठवत नाहीये तर मी कसं गाऊ शकेन? रियाज कसा होईल आणि कुठे करू? आता ह्या संकटातून तूच मला वाचव. काय करताय हे? माझ्या लेकीच्या जीवावर अजून किती दिवस जगणार आहे ते तुम्हाला कळत नाही. शांत व्हा. एवढा राग बरा नाही. शांत व्हा आधी. शांतच होतो आधी. माझ्या लेकीच्या चेहऱ्याकडे बघून मी शांतच होतो. पण ही माणसं तिला जगू देणार नाहीत. तिचा संसार सुखी व्हावा म्हणून मी ते जीवाचं रान करतोय आणि यांना यांच्यात धंद्याची पडली आहे. सांभाळा. शांत व्हा बरं आधी. अलका, माझा संयम संपत चाललाय आता. का सापडली नाही मला ती चिठ्ठी? काय करू मी आता? मला आठवतच नाहीये काही. लय भीती वाटते. विठ्ठला, का नेहमी असं संकटात पाडतोस मला? तर रियाज कसं करणार आहे मी? मला एकतर गाणं आठवत नाहीये. ती चिठ्ठी कुठे आहे तेच कळत नाहीये. काय करू आता? आता तूच मला मार्ग दाखव. देवा भाऊ, हेलो सिस्टर. वेयर इज योर मिस्टर? काय? बोले तो पतिदेव रे. मला सांग, तू आणि योगायोग दोघं बहीण भाऊ आहात का? बोले तो अशी योगायोगानेच भेटतेस ना मला. तो भी ऐसे सुमसान सडक पे. तुला एकटं फिरायची सवय आहे का? वेयर इज युअर पतिदेव? ते घरात आहेत. मी असेच फेरा मारत होते. नक्की ना? काही लोचा तर नाही ना? नाही, मी शतपावली करत होते. कन्फर्म? तुला पुन्हा घराच्या बाहेर वगैरे नाही ना काढलं? नाही नाही, तसं काही नाहीये. नाही, तसं नसलंच पाहिजे. वही चेक करने के लिए आया आपण. अच्छा वो छोड़, मला सांग, तुझी ती मैत्रीण कशी आहे? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.